11वी मध्ये शिकणारा एक विद्यार्थी गेल्या 3-4 महिन्यापासून स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेतलेला आहे. जास्त करून एकटा राहतो, अंधारामध्ये राहतो. एकत्र कुटुंब आहे, पण तो कोणाशी बोलत नाही, मन मोकळं करत नाही, उदास राहतो, बऱ्याच वेळेला रडत असतो, बऱ्याच वेळेला अंधार करून खोलीमध्ये एकटा बसला असतो, असं सांगत त्याचे आईवडील माझ्याकडे आले होते. आणि वैशिष्ट्य म्हणजे ज्याला त्या मुलग्याला माझ्याकडे यायचं आहे असं सांगितलं, त्याला तो स्वतःहून खुशीनं तयार झाला. मी त्या मुलाशी पर्सनली बोललो, इंडिव्हिज्युअल त्याच्यात डिटेल चर्चा केली. त्याला मला त्याचा प्रॉब्लेम समजला. 1 वर्षापूर्वी त्याला मोबाईल घेऊन दिला आहे आणि मोबाईलमध्ये त्याला पॉर्न बघण्याची सवय लागली आणि त्या विशिष्ट वयामध्ये हार्मोनल चेंजेस होत असते आणि काही इतर काही कारणं आहेत की ज्याच्यामुळं त्याला मनामध्ये सतत तेच विचार यायला लागले, तसं अझ्युम व्हायला लागलं. कुठल्याही स्त्रीकडे बघितल्यानंतर, कुठल्याही मुलगीकडे बघितल्यानंतर त्याच्या मनामध्ये घाणेरडे विचार यायला लागले. स्त्रियांच्या सेक्स अंगाकडे लक्ष जायला लागलं आणि दुर्दैवानं त्याच्या घरच्यांच्याकडे बघितल्यानंतर सुद्धा त्याच्या मनामध्ये वाईट विचार यायला लागले. याचा गिल्ट त्याच्या मनामध्ये होता. स्वतःच्या आईला किंवा बहिणींना, घरातील चुलत्या वगैरे त्यांना बघितल्यानंतर त्याच्या मनामध्ये सेक्सुअल इमेजेस तयार व्हायला लागले, सेक्स अंगाकडे लक्ष जायला लागलं आणि याचं गिल्ट त्याच्या मनामध्ये होतं. हे तो कुणाला सांगूही शकत नव्हता आणि म्हणून तो घरातून बाहेर पडत नव्हता. हे सगळं समजून घेऊन त्याच्यावर काउन्सिलिंग, हिप्नोथेरपी, काही मेंटल एक्सरसाइज आणि वेगवेगळ्या NLPच्या वगैरे टेक्निक, काउन्सिलिंगच्या टेक्निक वापरून तो आता सहजपणे अशा प्रॉब्लेममधून बाहेर पडलेला आहे.